कस्तुरबा पोलीस स्टेशनला एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता, ज्यामध्ये फोटोग्राफर फिर्यादी आहेत आणि त्यांचे लॅपटॉप हे त्या ठिकाणी घरफोडीमध्ये गेलेले होते. त्या संदर्भाने परत रोल कॅमेरा शूट रिटर्न करू. हो दे ना, तो मेन मधला तयार नाही अजून. कस्तुरबा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घरफोडीचं प्रकरण समोर आले, 5 आरोपींना अटक केली. सविस्तर प्रकरण काय? कस्तुरबा मार्ग पोलीस स्टेशनमध्ये 13 ऑगस्ट रोजी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फिर्यादी फोटोग्राफर आहेत. त्यामध्ये त्यांचा लॅपटॉप आणि काही साहित्य त्या ठिकाणी घरफोडी झाली होती त्यांच्या घरी. सदरची घरफोडी जी आहे ती कस्तुरबा पोलीस स्टेशनचे दोन्ही डिटेक्शन टीम श्री आंबवडे व श्री वायकोस या दोघांनी त्यांच्या टीम्स लावून, त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक गुन्हे चाळके, ऋषी इनामदार, PI गवस, श्रीनिरी PI नंदीमठ आणि ACP गायके साहेब यांनी सर्वांनी, जरी ही 30,000ची घरफोडी होती तरी देखील याच्यामध्ये त्यांनी पूर्ण प्रयत्न केले. यामध्ये असं झालेलं आहे की सदर गुन्ह्यामधील एक रिक्षा वापरण्यात आलेली आहे असं यांचं तांत्रिक तपासाद्वारे यांचं निदान झालं आणि तांत्रिक तपासातील ही जी रिक्षा चालक आहे त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर यांना काही माहिती मिळाली. त्या माहितीप्रमाणे त्याच्यावरती वर्कआउट केल्यानंतर आरोपी हे मीरा रोड त्याचप्रमाणे मोखाडा ह्या भागात असल्याची त्यांना माहिती मिळाली. त्यावरती त्यांनी पुन्हा वर्कआउट केलं आणि मोखाड्याला नाकाबंदीमध्ये त्यांची जी गाडी आहे वेरणा गाडी आणि हे 5 आरोपी त्या ठिकाणी पकडण्यात आलेले आहेत आणि ह्या आरोपींकडून जवळजवळ 3 गुन्हे हे उघडकीला आणलेले आहेत. पंतनगर पोलीस स्टेशनची घरफोडी यामध्ये उघडकीला आणलेली आहे. तिथला 6,50,000चा जवळजवळ मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. कस्तुरबामधील 2 गुन्हे उघडकीला आलेले आहेत. सदरची जी टोळी आहे तिच्यावरती इतर राज्यामध्ये देखील गुन्हे दाखल आहेत. दिल्ली, गुजरात या ठिकाणी सुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. यातील जे 2 आरोपी आहेत मुख्य आरोपी, त्यामधील एकावरती 14 गुन्हे आणि एकावरती 4 गुन्हे दाखल आहेत. तर ही जी टोळी आहे ही आणखीन गुजरातकडे जाऊन आणखीन घरफोडा करण्याचा त्यांचा बेत होता. आपल्या ह्या टीमने खूपच उत्तम कामगिरी यामध्ये केलेली आहे. मॅडम, या आरोपी जे चोरी करायचे काम करायचे म्हणजे याच्या आधी काय फ्री प्लॅन वगैरे करायचे का? कुठल्या राज्यात जायचं, मग काम कशा पद्धतीने करायचे, आपण पूर्ण फ्री प्लॅन असायचा का? त्यांचा प्री प्लॅनच आहे असं दिसतंय सध्या तरी. आणखीन त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन चालू आहे की कुठल्या तरी शहरात जायचं, एखाद्या ठिकाणी राहायचं, मग रिक्षा किंवा आणखीन कुठली तरी वाहनं त्या ठिकाणी बुक करायची आणि दररोज फिरायचं आणि मग स्वतःचं जे काही त्यांना चोऱ्या घरफोड्या करायच्या त्या करायच्या आणि मग नंतर लगेचच निघून जायचं. अशा पद्धतीची त्यांची ही मोडस आहे. आरोपीचं बॅकग्राऊंड काय? आरोपी UPचे आहेत. 5ही आरोपी UPचे आहेत आणि ते याच्यात आहेत. त्यांच्यावर एवढे गुन्हे आहेत म्हटल्यावर त्यांचं गुन्हेगारच आहेत. एकूण जो मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे तो 11,70,000 रुपयांचा आहे. त्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने आहेत, गाडी जप्त करण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे लॅपटॉप आणि इतर जे साहित्य आहे ते आरोपींकडून जप्त करण्यात आलेलं आहे. गुन्ह्यात वापरलेली जी हत्यारं ते वापरतात ती देखील जप्त करण्यात आलेली आहेत. थँक्यू. घर घरातली घरफोडी आहे. तो फोटोग्राफर आहे आणि त्यांनी प्री वेडिंगचे 2 शूट केले होते. त्याचा सगळा डेटा त्याच्यामध्ये होता आणि तो प्री वेडिंगचा होता. थांबा जरा, हिंदी जरा 2 मिनिटं द्या. खूप दिवस झाले हिंदी बोलून. काय हो, ठीक आहे ना, पण तुम्हाला म्हणजे ओव्हरऑल आलं ना तुमचं मराठीमध्ये? आपला जो घरफोडीचा गुन्हा उघडकीला आला नाही, जो मोठा गुन्हा आहे तो पंतनगरचा आहे. हां, फोटोग्राफरच्या घरातली चोरी आहे. पंतनगरचा जो गुन्हा आहे ना तो ॲक्च्युली यांनी उघडकीला आणलेला आहे. आपल्याकडचा 30,000चा लॅपटॉपचा होता, पण लॅपटॉपचा गुन्हा असताना पण यांनी त्याच्यामध्ये भरपूर प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे सोडून नाही दिलेला की 30,000चाच लॅपटॉप आहे वगैरे. हां, त्यांचा पण घरफोडीचं एक कुलूप तोडून आहे आणि ती मोठी घरफोडी आहे तशी. ठीक, 1 सेकंड द्या. चलो.
हो, कडी कोयंडा तोडून घराचा. येस. मैम, कस्तूरबा पुलिस ने 5 अंतर्राज्यीय चोरों को गिरफ्तार किया है, क्या मामला है? कस्तूरबा पुलिस स्टेशन में दिनांक 13 अगस्त को एक घरफोड़ी हुई थी. फोटोग्राफर जो है इनके घर में घरफोड़ी हुई थी. आफ्टर दैट हमारी जो टीम है कस्तूरबा पुलिस स्टेशन की, दोनों डिटेक्शन टीम ने इसमें बहुत काम किया, वर्कआउट किया. मुंबई से एक रिक्शा जो है इसका इस्तेमाल इसमें आरोपियों ने किया था, जो रेंट पे लिया था और फिर वो लोग घूमते थे और फिर घरफोड़ी करते थे. तो इन आरोपियों से 3 जो ऑफेंसेस है मुंबई पुलिस के यहाँ जो दर्ज हुए हैं, पंतनगर पुलिस स्टेशन और 2 कस्तूरबा पुलिस स्टेशन के जो ऑफेंसेस है वो डिटेक्ट हो चुके हैं. इसमें कुल 11,50,000 का मुद्देमाल रिकवर किया गया है, जिसमें सोना, चांदी, लैपटॉप और जो हथियार उन्होंने यूज़ किए हैं ये एचबीटी के लिए वो पाए गए हैं. और इसमें जो टीम है डिटेक्शन टीम कस्तूरबा की, उन्होंने बहुत मेहनत की है. सबसे बड़ी चीज़ मैम, ये अंतर्राज्यीय गिरोह क्या अगर मुंबई में आकर के रेकी करती थी, रेकी करने के बाद ये चोरी की वारदात बन जाते थे? यस, वो रेकी करके और प्लान करके कर रहे थे. इसके बाद वो गुजरात की तरफ जाने वाले थे, ऐसी इसमें माहिती मिली है. आरोपियों का बैकग्राउंड क्या है, मोडस क्या है, कैसे चोरी करते थे? कड़ी कोयंडा तोड़ून मतलब जो लॉक है वो तोड़ के ही उन्होंने ये जो घरफोड़ी किया है वो वैसे ही किया है. यही मोडस है उनका. अब तक कितना इसे माल सामान बरामद किया गया है? 11,50,000 का जो मुद्देमाल है वो जब्त किया गया है उनसे. बैकग्राउंड क्या, आरोपी कहाँ से रहने वाले हैं? आरोपी कैसे मुंबई यूपी. आते थे, कैसे ओके. रेकी करते थे? क्या आरोपी यूपी से है. आरोपियों के पास दिल्ली पासिंग की एक वेरना गाड़ी जो है 4 व्हीलर वो है, वो लेके आते थे, कहीं रुकते थे. उसके बाद यहाँ का कोई भी जो ट्रांसपोर्ट है, रिक्शा है या कुछ और भी है, जिसको यूज़ करके वो लोग रेकी करते थे और उसके बाद अपना चोरी घरफोड़ी करते थे. इनकी गिरफ्तारी कैसे हुई, मतलब कैसी जानकारी मिली थी? हमारी जो डिटेक्शन टीम है श्री अंबवडे और श्री वाइकोस, इनकी टीम ने जो तांत्रिक तपास इसमें किया है, तांत्रिक तपास के अनुसार एक रिक्शा उन्होंने डिटेक्ट किया था, जिस रिक्शा वाले को बात करके फिर माहिती उन्होंने निकाला, जिसमें ये 5 लोग रेंट पे घूम रहे हैं इस माहिती के ऊपर. फिर उसके बाद और टेक्निकल तपास किया है, उसमें ये पाया गया कि ये आरोपी जो है वो मीरा रोड मोखाड़ा की तरफ चले गए हैं. फिर वहाँ पे नाकाबंदी लगाया गया मोखाड़ा पुलिस स्टेशन के अंतर्गत. उनका हेल्प लेके नाकाबंदी में इन आरोपियों को ताबे में लिया है. मैडम, इनका क्वालिफिकेशन क्या है? थैंक यू. ये भाई